नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात मग? मी आज तुमच्यासाठी गणपती घरी आणताना कसा आणावा व गणपती आणायला जाताना काय सोबत न्यावे हे आपण पाहणार आहोत. तरी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईबही करा. पहिल्यांदा गणपती आणायला जाताना एक ताट, पाट व त्याच्यात अक्षदा, वस्त्र घ्यावेत. गणपती आणायला जाताना सहसा चप्पल घालू नये व जी व्यक्ती गणपती घेऊन येणार आहे तिच्या डोक्यावर टोपी असावी. गणपती घेतल्यावर त्याच्यावर 4 अक्षदा घालाव्यात आणि गणपतीला घरी घेऊन येताना गणपतीचे तोंड अशा पद्धतीने करायचे की ते आपल्याकडेच आले पाहिजे. घरी गणपतीला आणताना गणपतीच्या अंगावर वस्त्र घालावे. असे वस्त्र घाला की त्याने गणपतीचे काही अंग कोणालाही दिसणार नाही. काळजी घ्यावी. गणपती दारात आणल्यानंतर गणपतीचे तोंड दाराकडे करावे, म्हणजे गणपती फिरवावा. असा फिरवावा की गणपतीचे तोंड घराकडे होईल. घरी गणपती आणल्यानंतर त्या अंगावरचे वस्त्र काढावे व दारात पाट मांडावा. त्यावर ज्यांनी गणपती घेतला आहे त्यांनी त्या पाठावर उभे राहावे व घरातील स्त्रीने त्यांचे पाय धुवावेत व भाकर तुकडा ओवळून बाहेर ज्या दिशेने आले आहेत तिकडे टाकावा. गणपतीचे औक्षण करावे व आरतीने ओवाळावे व ज्यांनी गणपतीला त्यांनाही तिलक करावा व गणपतीचे वस्त्र डोक्यावरच ठेवावे, जेणेकरून गणपती घरात घेताना त्यांची पाठ कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर गणपतीला सजवलेल्या मखरामध्ये चौरंगावर किंवा पाठावर प्रतिष्ठापना करावी. प्रतिष्ठापनेचा व्हिडिओ आपल्या चॅनल घरी आणताना गणपतीचा जय जयकार करावा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया तिचा जय जयकार करत गणपती घरी आणावा. घरातील वातावरण आनंदी असावे. दारात सडा रांगोळी घालावी. अशा प्रकारे तुम्ही गणपती घरी आणावा. तरी तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. गणपती बाप्पा मोरया.